Brought to you by Aqua Team. Be better, be bold, be you. मगाशी एकच शब्द सांगितलं, ज्या दिवशी त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली त्याच दिवशी यांचा माझ्या घरातला फोटो देखील मी काढून साईडला ठेवला. आता दुसरं एक सांगतो तुम्हाला की ज्या देवदत्त निकमनी मुलासारखं तुमच्यासाठी रात्रंदिवस उभा राहिला, त्या देवदत्त निकमला 5 मे 2024 रोजी खोटे गुन्हे दाखल करायला पोलिसांना हे भाग पाडत होते आणि मला जेलमध्ये टाकण्याची तयारी केली होती. त्याच दिवशी माझ्या मोबाईलमधला त्यांचा नंबर देखील मी डिलीट करून टाकलेला. अंतकरणातून डिलीट झालेत, पण मोबाईलमधून सुद्धा मी नंबर डिलीट केला. मोबाईलमधून आता नंबर माझा नंबर मोबाईल कुठे रे, माझा मोबाईल आणि इकडं डायल करून बघा, त्यांचं नाव ऐकायचं. लोकांना माहीत होतं की आंबेगाव शिरूरमध्ये जे काय झालं तेच सांगत होते वळसे पाटील. हे जे काय झालं चासकामान झालं, कोणामुळे झालं हे म्हणणे, पवार साहेब. डिंबे धरण, कारखाना, मग जर तेच म्हणत होते पवार साहेबांमुळे सगळं झालं, मी जो का आहे तो फक्त पवार साहेबांमुळे आहेत. आणि ज्या दिवशी अख्ख्या राज्याला विश्वास होता का सगळे पवार साहेबाला सोडून जातील, पण मानसपुत्र म्हणून वळसे पाटील पवार साहेबांची साथ सोडणार नाही. पुणे जिल्ह्यामध्ये बारामतीनंतर सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ कोणता असेल राजकीयदृष्ट्या, त्याचं नाव आहे आंबेगाव. कारण आहे शरद पवारांचे सुरुवातीपासूनचे सहकारी दिलीप वळसे पाटील त्यांच्या विरोधात यावेळी इथे उमेदवार आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे अजित पवारांनी त्यांचा मार्ग निवडला आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांनीही त्यांचा मार्ग निवडला. पण यानंतर अनेकांसाठी राजकीय दरवाजे उघडे झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलीप वळसे पाटील जिथे 35 वर्ष राजकारण सांभाळत आहेत. साधारण ट्रेडिशन असं होतं की एक नॉर्थ जिल्ह्याचं पूर्ण राजकारण, एक 4-5 तालुक्यांचं ते बघतील असं असायचं. त्यानंतर तिकडून अजित पवार असायचे. या सगळ्या राजकारणानंतर आता इथे आवाज कोणाचा आहे हे बघण्यासाठी आपण आज पोहोचलेलो आहोत. आता आंबेगाव तालुक्यात आहे, म्हणजे खरं तर हा शिरूरचा एक एक्सटेंडेड भाग आहे, तो जो आता नुकताच आंबेगावला जोडलेला आहे. एका कुठलं हे कडुनिंबाच्या झाडाखाली बसलो आहे. भैरवनाथाचं इकडे या साईडला मंदिर आहे आणि माझ्यासोबत देवदत्त निकम आहेत. नमस्ते. म्हणजे इथल्या राजकारणावरती किंवा आता तुमचं पुढचं विजन काय या सगळ्यावरती आपण येऊ. पण तुमचं तिकीट फायनल होण्यामागची इन्स्टाईट स्टोरी काय नक्की? नाही, आम्ही पहिल्यापासून पवार साहेबांच्या सोबत आणि पवार साहेबांसोबत वळसे पाटील, आणि हे संपूर्ण यांना माहिती आहे. आणि वळसे पाटील कुटुंब म्हणजे स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील हे पवार साहेबांसोबत गेले 60 वर्ष त्यांच्या राजकीय कारकीर्द राहिली. परंतु ज्यावेळी मधल्या एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक संध असताना मोदींना एक भाषण केलं की राष्ट्रवादी काँग्रेसमधील 70,000 कोटीचा जो घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करणार. आणि त्याच्यानंतर 9 मंत्री आणि त्यांच्या समेत काही आमदार ज्यावेळी गेले त्यावेळी आम्ही ठरवलं की आजपर्यंत एवढंच लोकांना माहीत होतं की आंबेगाव शिरूरमध्ये जे काय झालं तेच सांगत होते वळसे पाटील. हे जे काय झालं चासकामान झालं, कोणामुळे झालं हे म्हणायचे, पवार साहेब. डिंबे धरण, कारखाना, मग जर तेच म्हणत होते पवार साहेबांमुळे सगळं झालं, मी जो का आहे तो फक्त पवार साहेबांमुळे आहेत. आणि ज्या दिवशी अख्ख्या राज्याला विश्वास होता का सगळे पवार साहेबाला सोडून जातील, पण मानसपुत्र म्हणून वळसे पाटील पवार साहेबांची साथ सोडणार नाही. आणि ज्यावेळी त्यांनी पवार साहेबांना साथ सोडली त्यावेळी आम्ही सगळ्या शेतकरी बांधवांनी ठरवलं की पवार साहेबांची साथ तर हयात आपण सोडायची नाही. हा जनतेचा त्या ठिकाणी झालेला निर्णय आणि आम्ही पवार साहेबांच्या सोबत आहोत. पण म्हणजे जुनं जर आता इथला तालुक्याचा इतिहास पाहिला तर तुमचं तर नातं अगदी गुरु शिष्याच होत असले, इथले स्थानिक लोक वगैरे सांगतात. मग असं तुमच्यामध्ये नक्की काय इश्यू झाला वळसे पाटील आणि तुमच्यामध्ये, की मग तुम्हाला हा पण मार्ग निवडावा लागला? आमचं आणि त्यांचं कुठलंही व्यक्तिशा नव्हतं. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये मी त्यांना सगळ्यात जादा मताधिक्याने निवडून आणण्याकरता निवडणूक सुरू झाल्यापासून निकाल लागेपर्यंत पायात चप्पल सुद्धा घातली नव्हती. अनवाणी प्रचार केला. अनवाणी प्रचार केला? अनवाणी प्रचार याचे साक्षीदार आहे सगळं. बरं. पण देवदत्त निकम हा लोकप्रिय झालेला आहे. साखर कारखाना यांनी टॉपला भीमाशंकर चालवला. मार्केट कमिटी मंतरची देशात 1 नंबरला आणली. आणि त्यांना कुठंतरी मनाला त्या ठिकाणी वाटलं की त्यांच्या मनात असेल का आपल्याला कुणीतरी वारस आपल्या कुटुंबातला नेमायचा आहे. पण जनतेमधला आवाज हा देवदत्त निकम हाच होता. आणि त्यांनी मला कृषी उत्पन्न बाजार समितीला उमेदवारी नाकारली. त्यावेळी मी शेतकऱ्यांना विचारलं का बाजार समितीतलं माझं काही काम चुकलं का? म्हणले अजिबात नाही, कारण मुलाखती घेण्याचं काम सुद्धा मी केलं. आणि तदनंतर अंतिम यादी जाहीर करताना त्यांनी मला सांगितलं की तुला तिकीट नाही. म्हणलं का नाही? उमेदवारी तुम्ही जरी नाकारत असाल तर आता शेतकरी ठरवणार आहेत का देवदत्त निकमचं काम चांगलं का वाईट. आणि मी
मार्केट कमिटीला उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि या शेतकरी बांधवांनी मला प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी बिनखर्चाचं निवडून दिलं आणि मला पाडण्याकरता त्यांनी प्रचंड पैसा त्यांनी खर्च त्या ठिकाणी केला, पण त्यांना ते काही साध्य झालं नाही. आणि तेव्हापासून लोकांनी देखील सांगितलं होतं की मार्केट कमिटीला ज्यावेळी निवडून आलो त्याचवेळी लोकांनी सांगितलं की 2024च्या विधानसभेला देवदत्त निकम काय म्हणत होते सगळे, परंतु मी म्हटलं मार्केट कमिटीच्या वेळी त्यावेळी विषय झाला होता. मार्केट कमिटीच्या वेळी पब्लिक म्हणायचे सगळे. म्हणजे तुमच्या आमदारकीची वीज रुजली होती. माझी बाईट त्यावेळेचे आहेत की आदरणीय पवार साहेब, वळसे पाटील हे आमचे नेतेच आहेत. त्यावेळी काही पक्षात फाटाफूट झाली नव्हती, पण केवळ मला नाकारलं आणि 2.5 महिने आम्ही त्यांच्याच नावाने कारण ते काय कोणाच्या सुखदुःखात येत नव्हते. येत नाहीत वळसे पाटील. आता हे सांगतील कोणाच्या लग्न कार्याला दशकरेला वगैरे कधी कोणाच्या इकडे आले का नाही, कारण ते काम त्यांच्या वतीनं सकाळी दुःखित अंतकरणाला श्रद्धांजली व्हायला देवदत्त निकमच असायचं, शुभेच्छा द्यायला पण त्यांच्या वतीनं असायचं. हे थोडं तिडकं नाही, 34 वर्ष हे काम आम्ही केलं. आणि ज्यावेळी त्यांनी ही भूमिका घेतली आणि पवार साहेबांना जुलै 22मध्ये त्यांनी ज्यावेळी सोडलं त्यावेळी आम्ही सांगितलं रामकृष्ण हरी वाजवा. बरं, हा ठीक आहे. बरं, तुम्ही आता एक उल्लेख केला की बहुतेक त्यांच्या मनात असं असावं की त्यांच्या कोणतरी कुटुंबातला वारसदार तिथे पुढे असावा. मग हा एकमेव मुद्दा होता की तुम्ही वळसे पाटलांची साथ सोडली कारण तुम्हाला असं दिसतंय की इथे तर फॅमिली इश्यू दिसतोय की वारसदार सुद्धा कुटुंबातला जाईल, कदाचित त्यांची मुलगी असेल पूर्वा, पण हा एकमेव मुद्दा होता की तुम्ही वळसे पाटलांची साथ सोडली आणि तुम्हाला असं वाटलं की नाही आता एक स्वतंत्र अस्तित्व या ठिकाणी असलं पाहिजे किंवा तालुक्याला नवीन नेतृत्व पाहिजे? नाही, मला ते अजिबात वाटलं नाही. त्यांना जे वाटलं की हा पुढं मला कॉम्पिटेटिव्ह होऊ शकतो, लोकांच्या मनामध्ये हा आहे. आणि ज्या पवार साहेबांनी त्यांना एवढं मोठं सगळं दिलं, ज्या दिवशी त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली त्या दिवशी आम्ही आमच्या घरातला त्यांचा फोटो खाली उतरवला. तो पण केलं तुम्ही? हे सगळे सांगतील लोक घरी आलेले. बरं, आणखी एक आता बहुतेक 1-2 दिवसापूर्वीच त्यांचं भाषण झालं. भाषणात तर वळसे पाटील म्हणाले की पवारांना सोडण्याचा तर काही संबंधच येत नाही किंवा असा प्रश्नच उद्भवत नाही, आम्ही काय पवार साहेबांना सोडलेलं नाहीये. मग आता हे कसं बघायचं या गोष्टींकडे? ज्यावेळी त्यांनी एक बाईट दिली होती की पवार साहेबांना स्वतःच्या ताकदीवरती एकदा देखील सत्ता स्थापन करता आली नाही, त्याचा प्रचंड पश्चाताप त्यांना भोगावा त्या ठिकाणी लाभला. आता त्यांची जी यंत्रणा लावलेली आहे, आता कारखान्यांचे कामगार, बँकांचे कामगार त्यांच्यासाठी गेले 2 महिने प्रचार करतायत. त्यांच्यासोबत जनता नाही, पगारी माणसं त्यांचा प्रचार करायचं काम करतात, पब्लिक नाही. हे लोक सांगतील, तुम्ही कोणाचा बाईट घ्या ते सांगतील. कारखान्याचे कर्मचारी त्यांच्यासाठी काम करतायत. पण आज रोजी परिस्थिती मतदारसंघामध्ये पूर्णपणे वेगळी त्या ठिकाणी आहे. आणि हे ज्यावेळी जनतेतून आवाज येतोय की फक्त पवारसाहेब, फक्त पवारसाहेब, आणि त्याच्यामुळं त्यांचं काय आता चालू शकत नाहीत. आणि मग त्यांना कुणीतरी कानात सांगितलं की तुम्हाला सहानुभूती निर्माण करावं लागेल, आणि सहानुभूती जर मिळवायची असेल तर ओनली तुम्ही फक्त पवार साहेबांच्याबद्दलच बोललं तर असं घडू शकतं. आणि त्यांनी अशी पण न्यूज एक स्प्रेड केली होती मागच्या 8-5 का पवार साहेबांना तिकडं जायचे, घर वापसी करणार, अमुक करणार. परंतु आता पवार साहेब नजीकच्या काळात काय सांगत ते सांगतील. परंतु 2 दिवसापूर्वी ज्यावेळी AB फॉर्म हा देवदत्त निकम यांना देण्यात आला तेव्हापासून ते पुन्हा रिव्हर्स झाले. AB फॉर्म आलेला आहे म्हणजे माझ्याकडे AB फॉर्म आले. तुम्ही फक्त प्रचार करत नाही होत, तुम्ही अधिकृत कॅन्डिडेट आहात इथं आता, म्हणजे ऑलमोस्ट. महाविकास आघाडीच्या वतीनं अधिकृत यादी, मित्र पक्ष ती यादी येईल. परंतु जे काही तुम्हाला डॉक्युमेंट कम्प्लिशन करावं लागतात त्याच्यासाठी AB फॉर्म जे आता उमेदवार आहेत संभाव्य त्यांना ते देण्यात आलेले आहेत. मला AB फॉर्म दिलेला आहेत आणि अधिकृत घोषणा महाविकास आघाडीची एकत्रित होईल. पण मला एक महत्त्वाचं सांगा या सगळ्यामध्ये. बघा, तुम्ही पण ते इथं 35 वर्ष नेतृत्व करतायत, तुम्ही त्यांच्यासोबत बऱ्यापैकी वर्ष घालली तुमच्या राजकारणात, पहिल्यापासून आहात तुम्ही. जेवढं आहे ते राजकीय कारकीर्द तेवढी आमची, कारण पहिल्या दिवसापासून मी त्यांच्यासोबत आहे 90 पासून. पण बघ, मी असं म्हणतोय की अशा काय गोष्टी आहेत वळसे पाटलांच्या की ज्या तुम्हाला पटल्याच नाहीत, की तुमचं एकमतच नाही झालं आणि मग तुम्हाला तुमचा मार्ग निवडायला लागला? आमचं म्हणणं एक होतं सोबत राहिल्यानंतर की 90ला ज्यावेळी निवडणूक होती त्यावेळी ते स्वतः राजकारणात मतदारसंघात कुठेही नव्हते. ते फक्त स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांचे पुत्र आणि पवार साहेबांची स्वीय सहाय्यक म्हणूनही त्यांचा परिचय होता या 2 गोष्टीवर. परंतु 90ला
आता ही शिरूरची जी 42 गाव आहेत ही 90ला इकडे समावेश नव्हती, ही 2009ला आली. त्यापूर्वी जुन्नर तालुक्यातली 14 गावं समाविष्ट होती. आणि पवार साहेबांनी मंचरला सभेमध्ये जाहीर सांगितलं की तुम्ही दिलीप वळसे पाटलांच्या मागं ताकद उभी करा, त्यांना निवडून द्या. अख्ख्या राज्याची ताकद ही आंबेगाव जुन्नरच्या पाठीमागं मी उभी करतो. पवार साहेबांनी शब्द खरा करून दाखवला. मधल्या काळामध्ये ज्यावेळी पवार साहेबांनी सांगितलं की मी आता पक्षामध्ये मार्गदर्शक राहतो, तुम्ही नवीन नेतृत्वाने पक्षाची जबाबदारी स्वीकारावी, त्यावेळी सगळ्यात जादा रडणाऱ्यांमध्ये हे होते. लावरे तो व्हिडिओ तुम्ही पहा तुमच्या क्लिपा काढून. यांनी सांगितलं की पवार कधीचं सांगताय ना तुम्ही? आता ज्यावेळी पवार साहेबांनी 2022 मध्ये म्हणजे हे जुलैला ज्यावेळी फुटले त्याच्या अगोदर एक 4-5 महिने की YB सेंटरला ज्यावेळी झाले की नवीन पक्षाचा अध्यक्ष हे 2 मे तारीख आहे त्याची. यस, तर त्यावेळी सगळ्यात जादा रडणाऱ्यांमध्ये हे होते का तुम्ही जर गेले तर आम्ही कोणाकडे पाहू, तर तुम्ही इथं थांबा, तुमच्याच नेतृत्वाची गरज आहे. आणि मग जुलैमध्ये असं काय घडलं अचानक की तुम्ही पवार साहेबांची साथ सोडली. आमचं म्हणणं एकच होतं का ज्या जनतेने पवार साहेबांच्या शब्दावरती तुम्हाला निवडून दिलं, पवार साहेबांनी तुम्हाला मंत्रिपदं दिली, जर तुम्हाला पक्ष सोडायचा होता, जनतेची साथ सोडायची होती, दुसरीकडे जायचं होतं, तर त्यांनी कुठंही इथं जाहीर एक सभा लावायला लागत होती आणि लोकांना विचारायला पाहिजे होतं की शरद पवारांसोबत राहू का अजित पवारांसोबत त्या ठिकाणी जाऊ. नाही केलंय. त्यांनी ते केलं नाही. त्यामुळं जनता ही पवार साहेबांसोबत आहेत. जनतेनं त्यांना पवार साहेबांच्या शब्दावर निवडून दिलं. बघा, तुम्ही असं म्हणताय की 2 तारखे म्हणजे 2 जुलैला माझ्या माहितीनुसार अजितदादांचा शपथविधी झाला असेल, त्या दिवशी देवगिरीवर होते सगळे सकाळी आमदार. मला विचारायचं आहे की तुम्ही इतके वर्ष त्यांच्या जवळ राहिल्यात, तुम्हाला इंटरनल गोष्टी माहिती असतील, तुम्ही म्हणताय की असं काय झालं की ते त्यांच्यासोबत गेले, तर तुम्हाला काय माहिती नक्की की असं काय झालं की त्यांना जावं लागलं? तुम्हाला काय आयडिया आहे का? सगळ्यात पहिलं मंदार गोंधारींची एक क्लिप आली होती ABP माझाला. त्यांनी सगळं सांगितलं होतं. एका उद्योगपतीचे हे मित्र अमुक तमुक, आणि जिथं ज्यावेळी तिथं धाड पडली आणि तेव्हापासून हे आम्ही ऐकलंय त्याच्यात का त्या क्लिप. पण तुम्हाला माहिती असेल की माध्यमांवरती कशाला, तुम्ही तो आतल्या म्हणजे तुम्ही इनर सर्कल मधले आहात ना. आता काही गोष्टी अशा आहेत त्या आता उद्याच्या, आता मी जर त्या सगळ्या एक्सपोज केलं तर उद्या आता आम्हाला प्रचाराला जायचंय, त्यावेळी कागदपत्रांसहित आम्हाला ते दाखवायचं. यांना जर खरंच पाण्याचा विषय होता, बोगदा आता सांगतात बोगदा डिंबे धरणाचं पाणी अमुक तमुक, आता ह्या भागाला इथं काय डिंबेच्या बोगद्याचा आणि यांचा काय ह्या इकडच्या गावांचा काय नाही. शिरूरची काही गाव आहेत ना पलीकडची, पण आता आपण ज्या मुखे वगैरे ही गावं चासकामांवर आधारित आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे, त्यांना जर पाण्याबाबत जर कळकळ होती, म्हणजे शिरूर तालुक्यातली 42 गावापैकी 12 गावं थिटेवाडीच्या परिसरात ती पाण्यापासून वंचित आहेत, त्यांची पाण्याची समस्या आहेत. आंबेगाव तालुक्यामधली आदिवासी भागामध्ये देखील उपसा सिंचन त्यांनी 30 वर्षापूर्वी आश्वासन दिलं आदिवासी भागाला, त्यांना पाणी नाही. सातगाव पाटरला कलमोडीचा प्रकल्प, तिथं पाणी नाहीत. लोणी धामणीला जी म्हाळसाकांत योजना, तिथं पाणी नाही. म्हणजे आज जवळपास एक 60 ते 70 गावांना पाण्याच्या शेतीचा प्रश्न असताना जर हे पाण्याकरता जर त्यांना तिकडे गेले तर यांनी खातं घ्यायला पाहिजे होतं पाटबंधारे. यांनी पाटबंधारे नाही घेतलं, त्यांनी ते नाही घेतलं, यांनी घेतलं सहकार. यांनी सहकार, कारण आता आम्ही शरद बँकेवर मी काय बोललोय भरपूर, यांच्या खऱ्या गमती त्या बँकेच्या संदर्भात, कारखानदारीच्या संदर्भात, आणि ते आम्ही ठणकून त्या ठिकाणी पुराव्याशी सिद्ध करतो. बघा, तुम्हाला सांगतो तुमच्या आणि त्यांच्यात एक कॉमन गोष्ट काय बघा, की आता रिसेंट भाषणात ते म्हटले की सगळ्या गोष्टी काय सांगायच्या नसतात आणि जे काय आमच्यात घडलं ते आम्ही आमच्यात ठेवलं, सगळ्या काय आम्ही 4 चौकात बोलू शकत नाही. आता तुम्ही पण त्यालाच एक समांतर चालणारं वक्तव्य करतात की सगळ्यांसमोर नाही बोलणार आता, पण नंतर जेव्हा वेळ तेव्हा बोलेल. तर असं काय नक्की लपलंय की असं काय नक्की गमती तुम्ही बाहेर काढता? दोघांमध्ये कॉमन गोष्ट आमच्याकडे मी त्यांना विचारणार आहे. मी एकच सांगितलं की जी बँक आहे ती त्यांच्याच नेतृत्वाखाली आहे. कारखाना जो भीमाशंकर आहे तोही त्यांच्याच नेतृत्वाखाली आहे. तिथंही मी 25 वर्ष संचालक आहेत, तिथं देखील मी 10 वर्ष चेअरमन राहिलेलो आहे. आता हे तर आहेच. आता मी तर काही शेती सोडून 35 वर्षाच्या राजकारणात माझा दुसरा काही धंदा नाही. आता ते कारेगावला परवा म्हटले माझा कुठेही धंदा नाही, माझा कुठेही कारखाना नाही. आता इथला तुमचा कारखाना कोणता आहे, कोणाचा आहे? वळसा वाटलं भीमाशंकरचं पिल्लू तयार केलं त्यांनी, वर्ग काढले त्याचे. भीमाशंकरचा पिल्लू तयार केलं त्यांचं म्हणणं आहे. आता जे आहेत ते पुराव्यानिशी त्या ठिकाणी मांडणार. आमचं एकच म्हणणं आहे
तुम्ही जर लोकांच्या जनतेच्या, आमचा काय त्या कारखान्याला त्यांच्या विरोध नाही अजिबात, पण खोटं जे बोलतात ना याला आमचा विरोध आहे. कारण याची साक्षीदार आम्ही सगळे त्या ठिकाणी आहोत. फक्त आमचं एवढंच म्हणायचं आमचं का ज्या शेतकऱ्यांनी इथल्या ह्या शिरूर तालुक्याच्या जोरावरती भीमाशंकरला 60% ऊस तिथला शिरूर तालुक्यातला आहे म्हणून भीमाशंकर चांगला चालला. ह्या लोकांना तुम्हाला सभासद करायचं ठरलं होतं का नव्हतं? तुम्ही शेअरचे किती किती पैसे दिले भीमाशंकरला? 10,000 रुपये दिले, समभाग आहे. सगळ्यांना विचारा. तुम्हाला सभासद होतो मिळालं का? बरं, सभासद होतो देण्याचं काम सहकार खात्याकडे येतं का पाटबंधारे खात्याकडे येतं? सहकार त्याचे मंत्री कोण? मग का दिलं नाही? ते सगळं आता आम्ही ते मांड अशी एक 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 गंमत तुम्ही आता काय ते सगळंच आहेत. 4 वर्ष बँकेचा सभासदांना शरद बँकेचा लाभ आणून दिला नाही. 90 करोड रुपये बँकेचा संशयित बुडीत निधी झालेला आहे. आणि आमचं म्हणणं आहे का हे 90 कोटी संशयित बुडीत कर्जदार कोण आहेत त्यांची यादी आम्हाला पब्लिश त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि आता ते करत नाहीत. आम्हाला सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहून देत नाही. हे सगळे सभासद शेतकरी बांधव इथं उभे आहेत का भीमाशंकर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये देखील देवदत्त निकम गेल्या वर्षी बोलला तर टनाला किती वाढ मिळाली? शेतकऱ्यांचा भाव 200 ने वाढला. आणि या वर्षी बोलून न दिल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हे काय माझं नाही, पण मी स्टेजवरती जाऊन बोलणार. त्या बैठकीत राडा आला वाटतं. राडा नाही झाला. यांनी गुंडान कर्वे स्टेजवरून मला खाली ढकललं. त्यांनी स्टेजवरून जरी मला खाली ढकललं पण जनतेच्या मनातून देवदत्त निकमला पवार साहेबाला ते ढकलू शकत नाही. बरं, मला तुम्ही आता असा आरोप केला की ते खोटं बोलतायत. हा तुमचा प्रॉब्लेम आहे की ते खोटं बोलतायत. मग ते आधीच बोलायचे की आता काय सवय, म्हणजे आता नव्याने काय अडॉप्ट केलं त्यांनी असं तुमचं म्हणणं? आता एक म्हणजे ते बोलतच नाहीत. आता ते बोलत नाहीत. पहिले पण त्यांच्या मनामध्ये काय आहे हे कुणी त्या ठिकाणी सांगू शकत नाही. त्यांच्या मनात काय हे पण हे राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांबद्दल असं आहे का? म्हणजे मुंबईत पण अशी चर्चा असते की पवार साहेबांच्या मनात काय कोणाला कळत नाही, तसं इकडं पण आहे का यांच्या बाबतीत? नाही नाही. आता काय आम्ही पवार साहेबांच्या जवळ एवढं कधी गेलोच नव्हतो. तुम्हाला सांगतो, आम्ही हे पवार साहेबांच्या तिथं त्यांनी नुसतं सांगायचं पवार साहेबांनी असं सांगितलं, पवार साहेब असं म्हणले. मग आता काय तुम्ही विश्वास ठेवायचा आम्ही त्यांच्यावरती आम्ही अंधभक्त. आणि आता आम्ही आता काय आम्ही पवार साहेबांसोबत पहिल्यापासून आहोत. परंतु पवार साहेबांनी यांच्यावरती मुलासारखा विश्वास ठेवला. त्याच्यामुळं आपण कोणाला चॅलेंज काय करत नाही. ते जे म्हणतील ते ठीक आहे. वर नेतृत्वाचा निर्णय त्यांचा सांगावं त्याप्रमाणे वागत आहोत. मी आता एक शेवटाकडे चाललोय म्हणून मगाशी येते आता मी एका गावात थांबलो होतो. अवसरी गाव होतं ते, खुर्द, अवसरी खुर्द गावात थांबलो होतो. तिथे एक शेतकरी मला असं म्हणाला की बघा ते आपल्याला फक्त ह्या दोघांचं ठरलेलं आहे की कोण निवडून येणार कोण हारणार ते. आणि हे आधी सोबतच होते, त्यामुळे ह्या दोघांचं गुरु शिष्यांचं ठरलंय कोण हरणार कोण नाही ते जनतेला फक्त आता आपण असं म्हणू की भ्रमित करायचा प्रयत्न करतात. तुम्ही आता हा भ्रम इथल्या जनतेच्या मनातला ह्या बाईटमधून क्लिअर करून टाका. आमचं म्हणणं एक आहे, सगळ्यांना माहिती आहे का साखर कारखान्यामध्ये मी अचानक मला त्यांनी चेअरमन नव्हतं केलं. मग घडलं काय नक्की? भीमाशंकर कारखाना हा 2005ला 17 कोटीला तोट्यामध्ये होता. 32 कोटी कर्ज होतं आणि ऊस देखील उपलब्ध नव्हता. ते स्वतः म्हणायचे कारखाना नसता काढला तर चांगलं झालं असतं. आणि मी स्वतः म्हणायचे ते की कारण बाजारभावामध्ये प्रचंड तफावत इतर कारखान्याच्या याच्यात आणि शेतकऱ्याला शेवटी तो माल करतो त्याला 2 पैसे मिळाले पाहिजेत. आणि परंतु मी 2000 ते 5 या कालावधी माझ्या शिक्षणामुळं मी बारीक सगळा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं का ही जबाबदारी तुझ्यावरती मी देतो 2005ला. कारण 2000 ते 5 वर्ष मी संचालक असताना जे काम केलं कारखान्यामध्ये ते त्यांनी जवळून पाहिलं. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि 2005ला मी चेअरमन झाल्यानंतर 2009पर्यंतच कारखाना कर्जमुक्त आणि तोट्यातून बाहेर काढण्याचं काम केलं. हे सगळे जरी माझ्या ऑफिसमध्ये कारखाने येत होते, मी कारखान्याचा चहा देखील यांना पाजला नाही. तुम्ही आले तर तुम्हाला काय मिळायचं माझ्या ऑफिसमध्ये? 1 चमचा साखर आणि 1 ग्लास पाणी. याच्या कारण बचत करायची. कारभारी कुटुंब प्रमुख नीट जर त्यांनी बचत केली तर मागचे सगळे करतात. त्यामुळे ती संस्था चांगली ऊर्जित अवस्थेला त्यावेळी तिथं भीमाशंकर कारखाना आला. तशाच प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आपण डिजिटल त्या ठिकाणी करून देखील दाखवलेली आपण. आणि आज ते जरी काही म्हणत असतील तर आमची आणि लोकांची एक कमिटमेंट आहेत. ते नुसते म्हणतात एवढा निधी आणला एवढा निधी आणला, हे केलं आणलंय की नाही? नाही, इमारती उभ्या आहेत, रस्ते झाले, पण किती दिवसात उखडले? निधी आम्ही म्हणत नाहीत की त्यांनी निधी आणला नाही, पण कामाचा जो दर्जा आहे
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दर्जा राखला गेला नाही. आमचं म्हणणं आहे की विकास म्हणजे काय, की सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक बदल किती झाला. गेले 3 वर्ष झाले दुधाचे 38-39 रुपयावरून आज कुठंतरी 30-32 रुपये भाव आता मिळायला लागला. आम्ही आंदोलनं केली, खासदार अमोल कोल्हेंनी जन आक्रोश मोर्चा काढला. दुधाच्या बाजारभावावर हे बोलत नाही. आमचं म्हणणं आहे किमान लोकांना 35 रुपये लिटर दुधाला भाव मिळाला पाहिजे. कांद्याला 200 रुपयाच्या पुढं कायम बाजार त्या ठिकाणी राहिला पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बिबट्यांचे इथं होणारे हल्ले, त्या बिबट्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. यासाठी आमचा लढा आहे आणि त्यासाठी आमचं काम चालू राहणार. शेवटचा प्रश्न मी पुन्हा यासाठी विचारतो, तुम्ही दोघं आतून लिंक नाही आहात हे आता क्लिअर आहे. मी तुम्हाला मगाशी एकच शब्द सांगितलं, ज्या दिवशी त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली त्याच दिवशी यांचा माझ्या घरातला फोटो देखील मी काढून साईडला ठेवला. आता दुसरं एक सांगतो तुम्हाला की ज्या देवदत्त निकमनी मुलासारखं तुमच्यासाठी रात्रंदिवस उभा राहिला, त्या देवदत्त निकमला 5 मे 2024 रोजी खोटे गुन्हे दाखल करायला पोलिसांना हे भाग पाडत होते आणि मला जेलमध्ये टाकण्याची तयारी केली होती. त्याच दिवशी माझ्या मोबाईलमधला त्यांचा नंबर देखील मी डिलीट करून टाकलेला. अंतकरणातून डिलीट झालेत पण मोबाईलमधून सुद्धा मी नंबर डिलीट केला. मोबाईलमधून आता नंबर माझा नंबर मोबाईल कुठे रे, माझा मोबाईल आणि इकडे डायल करून बघा, त्यांचं नाव आहे का. नावच नाही आता दिलीप वळसे मधलं काय ते अब्रू नुकसानीचा दावा वगैरे चालला रे? मी नाही, तो दुधात आळ्या निघल्या म्हणून देवेंद्र शहांनी त्या याच्यावरती हे केलेलं आहे. हा माझा मोबाईल आहे. मी कधी या लोकांना माहिती, मी पुराव्याशिवाय बोलत नाही आणि खोटं कधी येऊन मी काही घेऊन आलो नाही, मला काही घेऊन जायचं नाही. 35 वर्षाचं माझं राजकारणी. परवा आता मी फॉर्म ज्या दिवशी भरल माझं सगळं प्रॉपर्टी कार्ड तिथं येणारच आहेत. मग देवदत्त निकमनी संपत्ती कमावली का त्यांची संपत्ती घटली हे लोकच सांगतील ते सगळं पाहून. आता तुम्ही नंबर सांगा त्यांचा, इथं आता चेक करा, सांगा कोणी कोणाकडे नंबर असेल तर काढा, तुमच्याकडे असेलच की सांगा मला नंबर, त्यांचं नाव येते का माझे. दुसरं नाव नाही ना सर, आपण नंबर दुसरे नंबर आहे लाइटर नोटवर बोलतो मी. 9766 9766 90 नाही 97 66 66 90 90 नाही. थांबा एक मिनिट हा थांबा एक मिनिट. तुम्हाला नंबर दिला नाही त्यांनी. नाही दिला दिलाय मला. हा घ्या 98202 हा 23 923. त्यांनी दाखवलंय त्यांच्या शब्दावर अगदी बरोबर. नाही, लोकांना पण माहिती सांगतो ते का ज्याने तुमच्यासाठी एवढं केलंय, तुम्ही जर त्याला जेलमध्ये टाकत असाल आणि मी जर चुकून माझ्या हातून जर वाईट काही कर्म झालं असतं तर आज देवदत्त निकम जेलमध्ये असता, मी शेतकरी माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं. आणि म्हणून एवढी तळमळीनं मी बोलतो. माझ्या आयुष्यात मी ठरवलं होतं त्यांच्या विरोधात कधी लढायचं नाही, पण हे नीतीनं ठरवलेलं आहे. आता नियतीनं ठरवलं. चला खूप खूप धन्यवाद तुमचे. अगदी मनापासून गप्पा मारल्या आमच्या सोबत आणि तुम्ही तुमच्या शब्दाला अगदी तो पण त्यांनी लगेच आपल्या समोर क्लिअर करत दाखवला. असं म्हणतात की शत्रू एखादा असावा तो सुरुवातीपासून शत्रूच असावा. मित्राचा शत्रू झाला की त्यानंतर राजकारण फार वेगळ्या वळणावर जातं. आंबेगाव तालुका आता कोणत्या वळणावर आहे, येणारी 20 तारखेचं मतदान आणि त्यानंतरचा निकाल हे आपल्या सगळ्यांना सांगेल. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देवदत्त निकम. तिकडे वेगवेगळे प्रश्न असतील काही नाही, आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू. तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन गोपाळ हर्डे सोबत मी ओंकार बाबळे आज आंबेगावातून.